आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव नगर परिषदेचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप म्हणाले, याप्रसंगी दिनकर खरे, कोपरगाव नगर परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक अशोक ढेपले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अशोक ढेपले तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी प्रतिभा साळवे, स्नेहा मोरे, उत्कर्षा मेहरखाम, सृष्टी देशमुख, अक्षय सूर्यवंशी, पत्रकार दिलीप गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केलं. उपस्थितांचा आभार राजेंद्र शेलार यांनी मांडलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना बोराडे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश वैद्य, महेश थोरात, सारिका राक्षे, रेखा भांगरे यांनी प्रयत्न केले. यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थी, ग्रंथालयाचे वाचक, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. ज्या प्रकारे मनुष्य वावरेल त्या प्रकारात मनुष्य आपलं वर्तन ठेवणार आहे. आपण जर चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलो तर आपण चांगला विचार करणार, वाईट लोकांच्या संगतीत राहिलो तर वाईट विचार करणार. म्हणजे आपल्याला संगतीचा परिणाम किंवा वातावरणाचा परिणाम हा नेहमी माणसावरती होत असतो. आता खरं तर आम्ही रोज इथं CCTV लागलेले आहेत, पाहतो मुलं वेळेवर येऊन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शांततेत कोणताही शांतता भंग न होता नियमितपणे अभ्यास करत असतात. खरं तर त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. माझ्या अगोदर त्यांनी सांगितलं की काही अडचणी आहेत. बरोबर काही अडचणी असतील त्या अडचणी आपण नगरपालिकेच्या माध्यमातून दूर करूया. तुमचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा अजून काही इतर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण निश्चितपणानं नगरपालिका म्हणून या ठिकाणी सोडवणार आहे. आणि त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे तुमच्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. आणि या ठिकाणावरून आपण चांगल्या प्रकारच्या पोस्ट घेऊन भारत देशाची, राष्ट्राची, महाराष्ट्र राज्याची सेवा करायची आहे. आणि खरं तर हा सेवाभाव आपल्यामध्ये कायमस्वरूपी टिकला पाहिजे. खरं तर पाहिलं तर आता वाचन प्रेरणा जी आहे, आता आपल्याला अभ्यास करायचा आहे, परीक्षा द्यायची म्हणून आपण वाचतो. परंतु जेव्हा आपण परीक्षा देऊ, पास होऊन नोकरीला लागू, त्यानंतर जो वाचन करेल तोच खरा वाचन. कारण आता आपल्या पुढे ध्येय आहे ते परीक्षा उत्तीर्ण व्हायचं किंवा आपल्याला पोस्ट मिळवायची. पण पोस्ट मिळाल्यानंतर जो खरा वाचक राहील तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी जीवन समृद्ध करणार आहे. आणि आपण जे वाचन करतो त्या वाचनाच्या माध्यमातून विविध लोकांचे अनुभव, विविध लोकांचं जीवन आपण त्या माध्यमातून जगत असतो. आणि त्यामुळं मग आपल्याला वाचनातून वेगवेगळ्या प्रकारची पात्र असतील, वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक परंपरा असतील, या सर्वांची माहिती आपल्याला वाचनातून होत असते. खरं पाहिलं तर आपण हा सुद्धा विचार करायला पाहिजे की आपण घरच्याकडे मोबाईलसाठी आग्रह धरतो की हा नवीन मोबाईल आला किंवा हे नवीन गॅजेट आलं, परंतु असा मनुष्य विरळ असेल की ज्याने पुस्तकं घेण्यासाठी घरच्यांकडे आग्रह धरलेला आहे. असा मनुष्य आता सध्याच्या युगामध्ये कमी कमी होत चाललेला आहे. आता आपल्या पुस्तकांचं सुद्धा काय होत चाललेलं आहे, रूपांतरण होत चाललेलं आहे. म्हणजे आता ते ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध झालेले आहेत. आपल्याला आपण नुसतं एका क्लिकवरती जिथं पाहिजे ते पुस्तक आपण ते उपलब्ध करू शकतो, वाचू शकतो. आणि खरं पाहिलं तर खरं वाचन आपण पुस्तक हातात घेऊन पुस्तकाशी एकरूप होऊन वाचण्यामध्ये आहे. आपण जर कॉम्प्युटरवरती किंवा जी याची साधनं आहे संगणकाची त्याच्यावरती वाचायचं म्हणलं तर जास्त वेळ वाचू शकत नाही. परंतु एखादं पुस्तक जर आपण हातामध्ये घेऊन वाचत असू तर आपल्याला असं वाटतं की कधी कधी त्या पुस्तकाचं आपल्याला इतकी गोडी निर्माण होते की आपल्याला वाटतं की हे पुस्तक संपल्याशिवाय मी आता झोपणार नाही. आणि तुम्ही संगणकावर जर वाचायला लागला तर तुम्ही वाचता वाचता कधी झोपणार हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. मग आपल्या घरच्यांना येऊन ते बंद करून ठेवावं लागेल. तर अशी ही जी वाचन संस्कृती आहे. आता खाली पाहिलं आपण तर जे वयस्कर लोक आहेत हे पेपर वाचण्यासाठी दररोज इथं नियमितपणे येत असतात, पेपर वाचतात. पण ही जी वाचनाची संस्कृती आहे तर ती संस्कृती खरं तर तरुण लोकांमध्ये रुजली पाहिजे. इथं आपल्याला रोज जास्तीत जास्त तरुण दिसले पाहिजेत की जे पेपर वाचायला येतात, पेपर वाचतात आणि त्याचबरोबर पुस्तकंही वाचतात. बघितलं मॅडमनी सांगितलं की 300 लोक आपल्या ग्रंथालयामध्ये सभासद आहेत. म्हणजे या ठिकाणी पुस्तकांची संख्या एवढी सुद्धा सभासद नाही. खरं तर हे म्हणजे याच्यासाठी वाचन संस्कृती वाढण्यासाठी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जो आहे वाचन प्रेरणा दिन म्हणून घेतलेला आहे, तो आपण साजरा करत असतो. तर आपण हा दिवस साजरा करत असताना आपलं सुद्धा काम आहे की जे लोक वाचत नाहीत त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करायचं हे आपलं काम आहे.
आणि त्याच्यानुसार आपण वाचन संस्कृती वाढीस लावली पाहिजे. खरं तर पूर्वी खूप मोठी मोठी ग्रंथालये होती, अजूनही आहेत, परंतु आता वाचक वर्ग कमी होत चाललेला आहे. हे जे दुर्दैव आहे हे दुर्दैव कमी होत चाललं पाहिजे आणि लोकांचा वाचनाकडे ओढा होत झाला पाहिजे. बघितलं आपण तर आता एक व्यंगचित्र पाहण्यात आलं की मोबाईलच्या दुकानामध्ये खूप गर्दी आणि ग्रंथालय असेल किंवा पुस्तकाची दुकानं असेल तिथे एकच माणूस, असं एक व्यंगचित्र आलं होतं. खरं तर ती व्यंगचित्र नसून सत्य परिस्थिती आहे. कारण आजकाल आपण पाहिलं तर आपण अवांतर फारच कमी वाचतो. आपण अभ्यासाचं वाचत असू, शाळेची पुस्तकं वाचत असू, परंतु अवांतर वाचन ज्याच्यामुळे आपले जीवन समृद्ध होईल, असे अनुभव आपल्याला घेता येतील असं वाचन आपण फार कमी करतो. माझा तुम्हाला एक सल्ला राहील की आपण हे जे अभ्यासाचं वाचतो त्याच्याबरोबर रोज 10 मिनिटं 15 मिनिटं अवांतर एक पुस्तक, त्याची 10 पानं 5 पानं असं रोज वाचण्याचा नित्यक्रम सुरू केला पाहिजे. आणि मग खऱ्या अर्थानं म्हणता येईल की वाचन प्रेरणा दिनापासून आपण वाचनाची प्रेरणा घेतली आणि आपण रोज अवांतर साहित्य वाचत चाललेलो आहोत. याने आपला वेळ जाणार आहे का किंवा वेळेचा दुरुपयोग होणार नाही, याने आपल्या वेळेचा सदुपयोग होणार आहे. आता तुम्ही म्हणाल कसा किंवा आम्हाला 15 मिनिटात माझं एक पुस्तक होईल किंवा मग माझं हे झालं असतं तर मी असं केलं असतं. तर आपल्याला जे अनुभव मिळणार आहेत त्या वाचनातून, हे अनुभव आपल्याला जीवनामध्ये कायमस्वरूपी उपयोगाला येत असतात आणि त्यामुळे तो आपल्या वेळेचा सदुपयोग होणार आहे आणि आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडणार आहे. तर आपण सर्वांनी दररोज जसं आपण जेवण करतो तसं आपण काय करायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे. की मी रोज समजा आपल्याला अभ्यासाचं व्यतिरिक्त जे काही वाचन करायचं असेल मी त्या पुस्तकाची रोज 10 पानं तरी नित्य नियमाने वाचेल असा आपण संकल्प केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने हा वाचन प्रेरणा दिन सफल झाला असं म्हणता येईल. आणि मला खात्री आहे की आपण विद्यार्थी दशेमध्ये आहात, निश्चितपणानं या गोष्टींचं पालन कराल आणि दररोज किमान अवांतरमधली 10 पानं दररोज एक आपल्याला जितकं शक्य होईल तितका वेळ देऊन, मी आता हे किमान म्हणतोय, तुम्ही कमाल कितीही करू शकता, त्याच्यामध्ये काही कोणाला काही बंधन असण्याचं कारण नाही. खरं तर या ठिकाणी आपण दैनंदिन वाचक असणं खूप चांगलं आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.